थंडीमध्ये लहान लेकरांची खूप जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यातल्या त्यात आपण कितीही त्यांना सॉक्स घातले, मॅटवरती खेळायला टाकलं, तरीसुद्धा ते फरशीवरती जातात आणि त्यामुळे त्यांना खूप लवकर सर्दी होते. तर सर्दीमध्ये ना मी माझ्या दक्षूची कशी काळजी घेते ना, ते मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी सकाळची एवढी जास्त गडबड असते ना, किचनमध्ये सगळं कामं आवरून मग बेडरूममध्ये यायचं आणि मग जो काही आपला बेडरूममधला पसारा आहे किंवा मग अंथरूण आहे ते काढायचं. कारण बेडरूममध्ये यायला ना टिफिनमुळे मला वेळच भेटत नाही. आता एखाद्या टायमिंगलाच मी दक्षूला ना खाली सकाळी झोपायला लावते, नाहीतर मग त्याला असं झोळीमध्येच टाकते. कारण जरी टिफिन बनवताना तो उठला तर पटकन झोका देता येतो असं. लहान मुलांना कधीही सर्दी झाली ना, एकतर रात्री झोपायच्या टायमिंगला तेव्हा त्यांना वव्याने शेकवायचं, नाहीतर सकाळी पहाटे शेकवायचं. त्याने त्यांना खूप जास्त आराम पडतो. मी काय करते की ववा ना तव्यावरती छान असा भाजून घेते. ते एका बाळात्यामध्ये पॅक गाठ मारून त्याचे नाक, छाती, डोकं, तळपाय, हात असं सगळं काही शेकून घेते आणि झोपायच्या टायमिंगला त्याला दुपट्यामध्ये पॅक असं गुंडाळून ती वव्याची पोटली आहे ना ती सुद्धा दुपट्यामध्ये पॅक गुंडाळून घेते. असं केल्याने ना बाळांची सर्दी खूप लवकर बरी होते आणि त्यांचं नाकही मोकळं होतं. बाकी तुम्ही तुमच्या बाळाची कशी काळजी घेताना ते सुद्धा मला नक्की कॉमेंट करा आणि अशाच डेली व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.